नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला करायचा आहे हा गाजराचा हलवा. या गाजराचा हलवा करण्यासाठी मी एक कढई ठेवली आहे तापायला आणि ती कढई गरम झाली. हे बघा, आता याच्यात आपण 1 चमचा हे तूप टाकू. हे बघा, 1 चमचा तूप टाकलं. आणि त्याच्यात आपण हा हलवा टाकून घेऊ. हे बघा, हे गाजराचा किस करून घेतला आहे आणि याला धुतले अगोदर, याला पुसून घेतले आणि याला कोरडे करून किसून घेतले. याच्यात पाणी अजिबात राहू दिलं नाही, कोरडे करून घेतले छान. आणि आता आपल्याला करायचं आहे, याला या तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं 5 मिनिटं. आणि हा छान भाजला गेलेला आहे तुपामध्ये. आता आपण काय करू, याच्यामध्ये हे बघा, हे कपभर दूध टाकू. कपभर दूध टाकलं आणि या दुधामध्ये छान शिजवून घेऊ. मस्त. हे दुधामध्ये शिजलं तर मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं. तर छान असा हलवा बनवून तुम्हाला दाखवते मग. हे बघा, हा गाजराचा हलवा आहे ना, याच्यामध्ये आपण दूध टाकलं होतं. अगोदर तूप टाकलं, नंतर मग 1 कपभर दूध टाकलं आणि हा छान झालेला आहे. मी याच्यामध्ये अगोदर हे वाटीची शीट याच्यामध्ये टाकली होती. आता हे पूर्ण साखर मी याच्यामध्ये टाकते. हे बघा, वाटीभर साखर, अर्धा किलो गाजरमध्ये मी टाकलेली. आता आपण या साखरमध्ये शिजवून घेऊया. हे बघा, हा आता छान कोरडा झालेला आहे, तरी पण याला अजून होऊ द्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण हे मनुके टाकून घेऊ. हे बघा, हे मनुके टाकले याच्यात ते काजू बदाम काही टाकत नाही मी, हे मनुके टाकले फक्त. हे बघा, हे सगळे मनुके टाकून घेतले आणि याला छान कोरडं होईपर्यंत होऊ द्यायचं. हे गाजराचा हलवा आहे ना, गाजर जोपर्यंत बाजारात आहे तोपर्यंत करून खायचेच. हप्त्यातून 15 दिवसातून. हे गाजर फार पौष्टिक असते आणि खूपच चांगलं असते. मुलांना हे द्यायला पाहिजे. कच्चे गाजरं पानसट लागतात म्हणून मुलं खात नाही. म्हणून हे असा हलवा करून, गाजराचा हलवा हे असं छान बनवून आणि मुलांना डब्यावर पण दिला तरी चालतो आणि जेवणासोबत किंवा सकाळी. ही खूपच गुणकारी असतात गाजरं, म्हणून हे मुलांना पण द्या आणि बनवून पण खा. गाजराचा हलवा खूप छान असतो. आता मी याच्यामध्ये तूप टाकलं अगोदर 1.5 चमचा, नंतर 1 कपभर दूध टाकलं, नंतर हे मनुके टाकले आणि याच्यामध्ये हा छान असा शिजवून घेतला. आता आपण काय करू, याच्यामध्ये हे बघा, इलायची पावडर आहे. गॅस माझा सुरूच आहे अजून. ही इलायची पावडर आहे, ही टाकून घेऊ. हे बघा, इलायची पावडर टाकली पूर्ण आणि छान एकजीव करून घेऊ. अशा प्रकारे हा गाजराचा हलवा बनवायचा. आता मी गॅस बंद करते. हे बघा, आणि याला छान थंड होऊ देते आणि प्लेटमध्ये काढून घेते. हा हलवा खूपच छान झालेला आहे, खूप अप्रतिम झालेला आहे आणि असा मोकळा मोकळा छान झालेला आहे. हे बघा,
हे बघा, किसासारखा आपण किस बनवतो ना तसा झालेला आहे. असा हलवा तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. आणि हा हलवा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. ज्याने दाबलं नसणार त्याने घंटीचं बटन दाबा बरं का. ही खूपच छान छान रेसिपी मी तुम्हाला करून दाखवत आहे. आणखी तुम्हाला कोणत्या रेसिपी माझ्या आवडतात व खायच्या पाहायच्या आहे तुमच्या माझ्याकडून ते मला कमेंटमध्ये सांगा.